तर ते म्हणतात ना की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठी खास करत असतो. हां, अर्थात आपण आईवडिलांशीही प्रेम करतो, त्यांच्यासाठीही तेवढंच करतो, तेवढंच आपल्या नवऱ्यासाठी. नमस्कार मंडळी, तर आजच्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आहे 19 ऑगस्ट आणि माझ्या मिस्टरांचा आहे वाढदिवस. तर त्यांच्यासाठी मी मस्तपैकी सरप्राईज प्लॅन केलं होतं घरीच, कारण ते आता नाईटवरून येतील. मला बाहेर जाऊन काही आणणं शक्य नव्हतं, तर मी घरातच असे बलून वगैरे फुगून मस्तपैकी थोडंसं डेकोरेशन केलं होतं. तर मला असे माझ्या खास व्यक्तींसाठी असे छोटे छोटे सरप्राईज प्लॅन करायला आवडतात, जे की मी मनापासून करते. लग्नाच्या आधी मी आईवडिलांसाठीही करत होते आणि आत्ताही करते ह्या गोष्टी. आता जवळ नसले तरी मी त्यांना ऑनलाईन वगैरे अशा गोष्टी त्यांच्या खास दिवशी देत असते. तर इथे वैभव सकाळी सकाळी आला आहे आणि आता त्याचं रिॲक्शन बघूया आपण काय आहे ते. नंदू काय केलंय? हॅपी बर्थडे. थँक्यू. हे सर्व त्याने बघून तो खूप आश्चर्य झाला आणि त्याने मला एकच विचारलं, तू रात्री झोपली नाहीस का आणि हे सर्व कधी केलंस तू, ते पण माझ्यासाठी? तर त्याचा हा आश्चर्यपणाचा आनंद बघून मला थोडंसं बरं वाटलं की मी ह्याच्यासाठी केलं, हेच हवं होतं मला. तर मी तुम्हाला सांगते, इथे मी खूप हळू बोलत होती कारण वैभव गेला होता फ्रेश व्हायला आणि तुम्हाला मी दाखवते मी त्याच्यासाठी काय बनवलं होतं ते. तर हेच ते सरप्राईज, जे की मी घरातच बनवलेला होता केक. तू कधी केलंय हे? ओ बापरे. वाव. तू खरंच बनवलं. तर तुम्ही रिॲक्शन बघितलेच असेल. तर आता माझ्याकडे ऑप्शन करायला काही नव्हतं. मी तांदूळ आणि थोडंसं कुंकू होतं तेच मी ऑप्शन केलं त्याला, कारण आम्ही इंडियातून आणताना दिवा आणला नव्हता. तर हे काही असं सरप्राईज दिलं होतं मी. तर आज आम्ही अशा पद्धतीने सेलिब्रेशन केलं. धन्यवाद आमचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल. भेटू आपण लवकरच.